नमस्कार. आज आपण बनवणार आहोत नारळी भात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा नैवेद्य काय करायचं असेल किंवा गोड खायचं असेल तर आपण हा नारळी भात पटकन करू शकतो. घरच्या घरी झटपट रेसिपी आहे आणि घरातल्याच वस्तूंनी होणारी ही नारळी भाताची रेसिपी. तर ही आपण रेसिपी सुरू करूया. तर ज्योती कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मग आपण सुरुवात करूया ह्या रेसिपीला. मी इथे गावठी तांदूळ घेते. कुठेही तांदूळ घ्या, 1 पेला, आणि स्वच्छ धुवून कुकरला लावून घ्या. कुकरमध्ये शिजवून घ्या किंवा जसं तुम्हाला टोपात हवे असं टोपात, पण मी कुकरमध्ये एका पॅनमध्ये गरम कराने आणि 2 चमचे साजूक तूप गरम करून घ्या. त्याच्यामध्ये 2 दालचिनी, 4 लवंगा टाकून जरा फ्राय करून घ्या. जरा म्हणजे भाजून घ्या. असं गरम मसाल्याने जरा नारळी भाताला चव छान येते. जरा परतून घेतले ना तर ह्याच्यामध्ये आपल्याला ना बदाम, पिस्ता, काजू म्हणजे तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स असेल ते जरा तुपामध्ये छानपैकी खरपूस जरा भाजून घ्या. म्हणजे नारळी भाताला ना छान एक फ्लेवर येतो. आता हा एक भाजून घेतला नारळी भातासाठी. त्याच्यामुळे ड्रायफ्रूटला कसं वास पण येत नाही आणि छानपैकी भाताला चव पण छान भारी लागते. आता हे भाजून घेतलं आपण. त्याच्यामध्ये मी थोडीशी चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि किसलेला ओला नारळ हे थोडंसं भाजून घ्यायचं. म्हणजे जरा कच्चापणा पण निघून जाईल आणि हळद का टाकली की त्या नारळाला आणि त्या ड्रायफ्रूटला एक येल्लो असा कलर येईल ना, म्हणून मी चिमूटभर थोडीशी हळद टाकलेलं आहे. आता 1 वाटी साखर आमच्या एवढी ठीक आहे 1 पेल्याच्या भातासाठी. जास्त गोड नाही आणि जास्त तिखट नाही म्हणून. आणि हे आपण त्या नारळामध्ये थोडंसं परतून घ्यायचं. म्हणजे ती थोडंसं पाणी सोडेल. बघा आता तो नारळ आणि ती साखर एकजीव होत चाललेले, पाक सुटत चालू आहे साखरेचा. जरा वर खाली करून घ्यायचं म्हणजे खाली लागणार नाही. शक्यता असं नेल्याचा तवा जर किंवा असेल ना त्याला एवढं करपल्यासारखं होत नाही. आणि कमी आचेवर कुठली जरी तुम्ही कढई ठेवली तरी कमी आचेवरच करायचं. छान खमंग वास सुटलेला आहे. थोडंसं मागे पुढे. आता ह्याच्यामध्ये मी अख्खी वेलची टाकली नाही आहे. मी ह्याच्यामध्ये वेलची आणि जायफळ ह्याची 1 चमचा टाकलेली आहे. आता सुंदर वास यायला लागले बघा. थोडंसं खालवर करायचं. त्याच्यामध्ये 1 चिमूट जायफळ आणि वेलचीची पूड. हे झालं का मग आपण त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचे. जर तुम्ही भातामध्ये मीठ टाकत नसेल किंवा घोडामध्ये आपण टाकत नाही, पण एक टाकावं थोडंसं चिमूटभर. एक वेगळी चव येते छानपैकी. आता ते एकजीव करून घ्यायचं. तर आपण जो तांदूळ शिजवला होता भात तो बघा. आता हा जरा सडसडीत भात आहे. आता तो मी त्या सारणामध्ये सगळं टाकते नारळाच्या ह्याच्यामध्ये आणि छानपैकी वरखाली करून जरा एकजीव करायचं. खालवर करून घ्यायचं. वरखाली करून छानपैकी परतून घ्या. आता ह्याच्यामध्ये ना मी वाटीभर दूध टाकलं
आणि त्याच्यामध्ये थोडं चिमटीवर खाण्याचा रंग, जास्त नाही, थोडंसं. आता हे बघा, साखर आणि खोबऱ्याची जी चव, त्याच्या बदाम, पिस्ता, जायफळ, वेलचीचे पूड आणि हे दूध त्या भाताला एकदम सॉफ्टपणा आतून येईल. म्हणजे खाताना आपल्याला रसरशीत लागेल भात. वरून जर सडसडीत असेल ना तर आतून तो ज्युसी वाटणार. म्हणून तो थोडंसं दूध टाका. तुमच्याकडे दूध नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता आणि झाकण लावून घ्यायचं आणि थोडंसं वाफेवर शिजून घ्यायचं कमी आचेवर. का त्या आतल्या साखर सगळं ती आतल्यात मिळून जाते भातामध्ये. ती सगळी सुंदर वाटते ना. मग आता झाकण लावले. आपली झटपट होणारी ही रेसिपी आहे आपली. तर हे झाकण काढून बघा, परत दाखवले बघा, आहे का नाही, ज्युसी वाटते की नाही. वर खाली केला रंग बदल नव्हतं बघा. ही आपली पारंपरिक रेसिपी आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपण हे नारळी भात बनवतो आहे. तुम्हाला कधी खास वाटत असं पटकन आपण तुम्ही बनवू शकता घरच्या घरी. शिळा भात असला तरी आपण 2 वेळ लागत नाही गोड भात जर खायचं असेल तर. बघा आपला भात अजून एकदा तुम्ही झाकण देऊन थोडंसं मुराला ठेवू शकता. खालवर केलेले मी. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि तुमच्याकडे ही रेसिपी कशी बनवतात नारळी भात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कुठून बघतात आहात तेही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या मैत्रिणी, नातेवाईकांना तुम्ही शेअर करू शकता. आता आपला नारळी भात तयार झालेला आहे. आवडले असेल तर लाईक कमेंट नक्की करा. आणि पुढची रेसिपी पारंपरिक बघण्यासाठी सोपी आणि झटपट ज्योती कुकिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशीच पुन्हा एकदा मी दुसरी झटपट रेसिपी घेऊन येईल तुमच्यासाठी. नारळी भात तयार झाला आहे आपला खाण्यासाठी गरमागरम.